ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक वर्धापन दिनानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ते नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक आणि माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आनंद मेळाव्यात 50हून अधिक स्टॉल्स लावण्यात आले होते. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं वर्षभरात असे विविध उपक्रम राबवित असतात. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे 150हून अधिक सभासद आहेत. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे वाढदिवस साजरे केले जातात. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ सभासद प्रत्येक कार्यक्रमात ते अग्रेसर असतात. गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ 19 वर्षांपासून गोविंदनगर परिसरामध्ये विविध कार्यक्रम घेत असून यामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, झेंडावंदन, ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस, स्वच्छता अभियान असे सर्व सामाजिक उपक्रम गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ करत असतात. आज गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून नामको बँकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक, माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ सर्व सदस्य, नागरिक, महिला उपस्थित होते. हो तहसीलदार फोन केला होता. हो 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 कसे दिले हे 30 आहे 30 26 फेब्रुवारी आमच्या 19व्या वर्धापन दिनाचा दुसरा दिवस या आनंद मेळावा घेऊन आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत. आनंद मेळावाचं उद्घाटन करण्यासाठी आज आपल्याला लाभलेले नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्हचे अध्यक्ष श्री हेमंत हरिभाऊ धात्रक सर आणि त्यांच्याबरोबरच नाशिक जिल्हा महिला बचत गट पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनीताई, त्या दोघांचेही मी गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि आनंद मेळाव्यात खूप खूप स्वागत करतो. आणि त्यांनी आमच्या एका शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्या ह्या आनंद मेळाव्याचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आनंद मेळावा घेण्यामागचा उद्देश आमचा की आमच्या ज्येष्ठांना फक्त आनंद मिळावा हा तर होताच, पण त्याचबरोबर गोविंदनगर परिसरातील ज्या महिला आहेत विशेषतः आणि जे उद्योजिका आहेत त्यांना काहीतरी रोजगाराची संधी व्हावी ह्या हेतूने आम्ही हा
आनंद मेळावा या ठिकाणी साजरा केलेला आहे, म्हणजे अरेंज केलेला आहे, आयोजित केलेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेल. सुरुवातीला तर आम्हाला वाटलं होतं की 10 ते 15 स्टॉल असतील, एवढे स्टॉल मिळतील आणि त्याप्रमाणे हे करू. पण नंतर ज्याप्रमाणे आम्हाला रिस्पॉन्स मिळाला, प्रतिसाद मिळाला गोविंदनगरच्या सगळ्या महिलांकडनं, उद्योजकांकडनं, की आज अशी परिस्थिती झाली की आम्हाला जागा अपूर्ण पडली. ताई, आमचं टार्गेट 50 झाल्यानंतर सुद्धा अजून बरेच रिक्वेस्ट आल्या, विनंती आली आणि या ठिकाणी आज जवळपास 55च्या वरती या ठिकाणी स्टॉल आहेत. गोविंदनगरवासियांना एक नवीन व्यासपीठ या ठिकाणी, की आनंदाबरोबर काहीतरी लक्ष्मीचं सुद्धा प्राप्ती व्हावी, हा त्याच्या मागचा हेतू होता. आमचा हा गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ धात्रक साहेबांच्यासाठी सांगतो, बाकीच्यांना तर या ठिकाणी माहिती आहे, पण आलेले जे या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहे आणि स्टॉलचे जे चाहते आहेत या ठिकाणी आणि उद्योजक आहेत, त्यांच्या माहितीसाठी सांगतो की आमचा हा जो गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघ आहे हा 2008 पासनं या ठिकाणी कार्यरत आहे आणि 18 वर्ष पूर्ण होऊन आता आम्ही 19व्या वर्षात पदार्पण करीत आहोत आणि त्यानिमित्ताने हा 19वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आमचा हा संघ फक्त ज्येष्ठांच्या मनोरंजन, विरंगुळा यासाठी नाही, तर आम्ही सामाजिक बांधिलकी राहावी या हेतूनेच या ठिकाणी विविध उपक्रम घेतो. जसा आजचा हा सुद्धा त्यासारखाच एक हा उपक्रम आहे. खरं आज माझं फार मोठं अहोभाग्य आहे का मला ह्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि हजर राहण्याची संधी दिली. मागच्याच वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं ऑगस्टमध्ये. आज सर्व पितृतुल्य लोकांना बघितल्यानंतर कुठेतरी त्यांच्या कुशीत आल्याचा मला आनंद खरा आज मिळतोय. माझ्या वडिलांचा पण स्वभाव थोडासा तुटक होता, ते मिसळत नव्हते. पण मला चांगलं आठवतं, साधारण ज्येष्ठ नागरिक किंवा सिनियर सिटीजन झाल्यानंतर, आपला कामधंदा थोडासा बंद झाल्यानंतर जो पूर्ण वेळ जो माणसाला मिळतो आणि माणसाला जर का तो वेळ घालवण्याकरता योग्य अशी जागा नसेल तर कुठेतरी माणसाची चिडचिड वाढत जाते. आणि आनंद मेळा जो तुम्ही नाव दिलेलं आहे, त्या खऱ्या अर्थाने तुम्ही जण एकमेकाच्या सोबतीला असल्यामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य वाढणार आहे आणि नुसतं आयुष्याने वाढणार आहे, ते निरोगी आयुष्य वाढणार आहे. त्यामुळे मला जेव्हा नाईक काकांनी सांगितलं का तुला या कार्यक्रमाला यायचं आहे, बँकेत सगळी त्यांची टीम भेटायला आली, मला फार आनंद झाला. त्यांनी मला दुपारी फोन केला तर तुम्ही एक अर्धा तास अगोदर यायचंय. मी त्यांना 3:30 पावणे 4लाच फोन केला. पावणे 4लाच मी ताईंच्या ऑफिसला आम्ही गेलो. आम्ही अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या ना तुमच्यामध्ये आलेलं. आणि हा सगळा जो काही आपण बघतोय रिस्पॉन्स, एक साधारण 54 माझ्या महिला भगिनींनी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि कुठेतरी आपल्या कलागुण, स्वयंपाकाच्या पाककला विविध माध्यमातून प्रेझेंटेशन आज आपण करतोय आणि सर्व भागातले नागरिक त्याचा आनंद घेणार आहे. आपली छोटी कुटुंब राहते, छोटी फॅमिली राहते, ही आपली एक्सटेंडेड फॅमिली. आणि जेव्हा आपल्या कुटुंबातले सुखदुःख प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये अडीअडचणी आहे, हेच जर का आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपण आलो आणि त्यांच्याबरोबर काय आपण 4 गप्पा मारल्या आणि त्यांच्याबरोबर आपण काय वेळ वाया घालवला आणि त्यांच्याबरोबर आपलं शेअर केलं तर नक्कीच डॉक्टर जे ट्रीटमेंट करणार आहे त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. आणि नाशिक आपलं फार भाग्यशाली. नाशिकमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये जॉगिंग ट्रॅक आहे, प्रत्येक कॉलनीमध्ये सिनियर सिटीजनसाठी आपल्या त्या नगरसेवकांनी सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे. आणि सकाळ संध्याकाळ सगळे सिनियर सिटीजन त्याचा पूर्णपणे आनंद घेतात आणि एक चांगलं जीवन व्यतीत करतात. वर्माजी आणि नाईक काकांनी सांगितलं की आपण असा आनंद मेळावा घेतोय, खरंच खूप आनंद झाला. आणि त्यावेळेला मला तो काळ आठवला 12-13 वर्षापूर्वी, जेव्हा आम्ही बचत गटाचे मेळावे लावायचो आणि बचत गटाच्या मेळाव्यातनं प्रत्येक महिलेला एक ब्रँड तयार करून त्यांच्या एकसारख्या ड्रेस कोडमध्ये 50-50 स्टॉल लावून त्यांच्या 7-8 लाखाची कमाई जेव्हा त्यांच्या घरी जायची तेव्हा तो आनंद बघण्यासारखा होता. आणि आज तसाच प्रयत्न आज गोविंदनगरमध्ये आनंद मेळाव्याच्या माध्यमातून होतोय. त्याच्यासाठी
सर्व कार्यकारिणीचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते की आपण एक छान उपक्रम या निमित्ताने घेता आहात की ज्याच्यातून जनमानसामध्ये एक संदेश जाईल की आनंदाबरोबर 2 पैशाचं स्वावलंबन या माध्यमातून शिकायला मिळणार आहे. आज इथे प्रत्येक स्टॉल लावलेली माझी भगिनी ही वाट बघणार आहे की आनंद मेळाव्यामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या स्टॉलला कोण कोण व्हिजिट करणार आहे आणि आम्हाला याच्यातनं किमान आमचा टेबलचा रेंट तरी सुटला पाहिजे ही प्रत्येकाच्या मनातली भावना आहे. आणि या भावनेतून त्याच्या पलीकडे जाऊन आपलं मार्केटिंग होतं आहे आणि लोकांपर्यंत आपण काय करतो आहे हे पोचतं आहे, हे सुद्धा खूप मोठं व्यासपीठ आहे आणि नेमकं ते व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आज ह्या गुरुजनांकडनं होतं आहे. याचा विशेष आनंद आहे. संघाच्या उपक्रमाबद्दल खरं तर मी काय बोलावं, लहान दोन्ही मोठा घास आहे. इथे एक से बडकर एक मंडळी आहेत. कोणी कवी आहे, कोणी साहित्यिक आहे, कोणी सरकारी याच्यात केलं आहे, कोणी हवप आहे, त्याचबरोबर कोणी साहित्य क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे. इतक्या वेगवेगळ्या विचाराची सगळी ही माणसं आहेत. आमच्या रत्नपारखी काका आहेत की त्यांना ह्या वेळेला नगरपालिकेत उभं राहायचं होतं. इतकं छान त्यांना आमच्यात सगळ्यात यंगेस्ट काका आहेत ते आणि नगरसेवक व्हायचं होतं. शेवटी विचार महत्त्वाचा आहे, धडपड महत्त्वाची आहे आणि आपण या समाजात राहतो त्याच्यामध्ये संवेदनशील मन आपलं जागृत राहिलं पाहिजे. हा भाव घेऊनच सगळेजण काम करत आहेत आणि त्या माध्यमातून आज हे 50 स्टॉल इथे दिसत आहेत. स्टॉलच्या माध्यमातून अनेक मैत्रिणी देखील मला इथे दिसत आहेत. आमच्या शैलजा ताई आहेत, तिकडे सुजाता मला पहिल्यांदा दिसतीये. सुजाता आमची मेंबर आहे संस्था स्थापन झाल्यापासून, नाईक काकांची सुनबाई सभासद आहे, पण आज ती स्टॉलवर उभी राहते याचा खूप जास्त आनंद आहे. तिच्या छोट्या छोट्या व्याख्या आपल्याला इथे सापडणार आहेत. या प्रत्येक स्टॉलचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असणार आहे आणि आपल्या कुटुंबानी, आपल्या मित्रपरिवारांनी, आपल्या स्नेहीजनांनी या सगळ्याचा लाभ घ्यावा. आणि या महिलांना तर आपण मदत करणारच आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन आपल्या इथे स्टॉलवर उपस्थित असलेल्या महिलांना मला हा संदेश द्यायचा आहे. कुठल्याही उद्योजिकेला ध्येय, जिद्द, चिकाटी न सोडता जर आपण काम केलं तर आपल्याला फार मोठं उद्योजिका होता येईल. याशी मूलमंत्राची ही रुजवात या व्यासपीठावर आणि याचं व्यासपीठ ज्या माध्यमातून मिळालं ते व्यासपीठ विसरता कामा नये. आनंद मेळावे दरवर्षी व्हावेत अशी माझी इच्छा राहील, दरवर्षी व्हावे आणि त्या निमित्ताने ह्या सगळ्यांना रोजगाराची संधी मिळावी.